हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय। तर राजसभेमध्ये वसिष्ठ ऋषींबरोबर विश्वामित्र 3 महिने रोज येऊन बसायचे. 3 महिने जायचंच नाही ना, तो विश्वामित्र रोज येऊन बसायचे. 3 महिने विश्वामित्र रोज राजसभेत येऊन बसले जाण्याच्या दिवसापर्यंत. पण राम लक्ष्मणाला विश्वामित्रांबरोबर जायचं हे ज्या दिवशी ठरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मण राजसभेमध्ये आला, पण राम राजसभेत आला नाही. नसेल आला. दुसऱ्या दिवशी तसंच, तिसऱ्या दिवशी तसंच. विश्वामित्रांनी एक दिवस वसिष्ठ ऋषींना सांगितलं, अयोध्येचा राजकुमार राम का राजसभेत येत नाही? वसिष्ठ ऋषी, मला कारण समजलं पाहिजे. माझ्याबरोबर यायला काही अडचण वाटतेय, काही भय वाटतंय, माझ्यामुळे येत नाही असं काही आहे राजसभेत? वसिष्ठ ऋषी सांगतात, महाराज, राम घाबरण्यातला नाही, राम नकार देणारातला नाही, राम मनात शंका ठेवणारा नाही, काहीतरी वेगळं कारण असतं. तुम्हाला एवढंच सांगतो, राम राजसभेत येत नाही हे सत्य, पण तो काय येत नाही याचा संबंध तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता राम काय येत नाही मी शोधतो आणि त्याचं निराकरण मी करतो, पण तुम्ही निसंशय राहा, त्याच्यात न येण्याचा संबंध तुमच्याशी नाही. आणि विश्वामित्रा, वसिष्ठ ऋषी म्हणतात, तू ज्युनियर आहेस, मी सिनियर आहे, माझ्या वाक्यावर काय ठेवायचा विश्वास ठेव. पण राम काय येत नाही राजसभेत ही माझ्या दृष्टीने सुद्धा चिंतेची बाब आहे. कारण का, मी या अयोध्येच्या राजा दशरथाचा कुलगुरू आहे, मी जाऊन बघतो. म्हणून वसिष्ठ ऋषी ताडकन निघाले आणि रामचंद्रांच्या महाली जाऊन पोहोचले. काही वेळातच रामाच्या महालातून सेवक बाहेर आला. राजा दशरथाला सांगून लागला, महाराज, प्रभू राम आणि वसिष्ठ ऋषी दोघही जण 3 महिने महालातून बाहेर येणार नाही. इतका वेळ कोण महालातून बाहेर येत नव्हता, काय येत नाही म्हणून बघायला कोण गेलाय? वसिष्ठ ऋषी गेल्यानंतर काही वेळात सेवक आला बाहेर आणि राजा दशरथाला सांगू लागला, रामही येणार नाही आणि वसिष्ठही येणार नाही. कधी येतील बाहेर? ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी. राम आणि वसिष्ठ ऋषी रामाच्या महालात काय करत होते? सर्वप्रथम प्रभू रामचंद्रांच्या महालात वसिष्ठ ऋषी बसलेले असताना श्री रामचंद्र विमनस्क बसलेले होते. त्यांच्या मनाला अप्रसन्नता वाटत होती, त्यांचं मन प्रसन्न नव्हतं. मग रामाच्या मनाला अप्रसन्नता का, हे वसिष्ठ ऋषींनी विचारलं. रामाने एकच प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर वसिष्ठ ऋषींनी 3 महिने दिले. किती महिने? प्रश्न किती? 1. उत्तर किती महिने? आणि त्या 3 महिन्यांच्या चर्चेतनं जे काही निष्पन्न झालं त्याच्यावर ग्रंथ तयार झाला, योग वसिष्ठ. कुठला ग्रंथ? प्रभू रामचंद्रांची 3 महिन्यांची किंकर्तव्य मूढता, मनाला आलेलं एकाकीपण. कारण आई वडिलांना अज्ञातपणे सोडणं मिळालं आणि ज्ञातपणे सोडणं मिळालं. प्रभू रामचंद्र वसिष्ठांच्या आश्रमात गेले होते, त्यावेळेस ते अज्ञानी होते.
पण आता काय झालं ते ज्ञानी झालं. मग अयोध्या नगरीशी असलेली त्यांची अटॅचमेंट, आई वडिलांची असलेली अटॅचमेंट, राज्य कारभाराशी असलेली अटॅचमेंट, विश्वामित्रांबरोबर गेल्यावर एका क्षणात संपणं. त्यांना काय आली? एक कर्तव्य मुहूर्ता आली. वसिष्ठ ऋषींनी त्याचं निराकरण केलं आणि निराकरण करून जो उपदेश केला त्याचं नाव योग वसिष्ठ. कधी वेळ प्रसंग आला तर तुम्हाला मी योग वसिष्ठ ग्रंथ ऐकण्यासाठी योग वसिष्ठ ग्रंथाचं सार सांग. माणसाचं शरीर माणसाच्या अंतःकरणात असलेल्या मनाप्रमाणे आपलं शरीर कोण चालवतं? शरीर चालवत नाही महाराज. कोण चालवतं? मन चालवतं. काल मी इथे बरोबर 3 तास 42 मिनिटं कथा सांगितली. दमून गेलो. वर गेलो, लिंबाचा बेसनाचा लाडू, अर्धा तास झोप नाही. प्रवचनाला गेलो, नवीन मूड आला, 3 तास 10 मिनिटं तिथे कथा. जवळजवळ 7 तास काल मी म्हणतो. शरीराला जाणवलं सुद्धा नाही, कारण का मन प्रसन्न. पण माझ्या मनाने घेतलं 7 तास काही शक्य नाही, 7 तास काही शक्य नाही. आज 7 तास होतो, उद्या आवाज झाला, उद्या आपल्याला इन्फेक्शन होणार, रोड इन्फेक्शन होणार. लक्षात ठेवा, मन बिघडलं की शरीर बिघडलं, मन बिघडलं की व्यवहार बिघडला, मन बिघडलं की माणसाचं कर्तव्य बिघडलं. सुनबाईला वाटतं सासू काही चांगली, सासूला वाटतं सुनबाई काही चांगली. हा मनाचा खेळ. कशाचा खेळ? गुणदोष प्रत्येकाला. प्रत्येक गोष्ट मान्यावर असते आणि मानणं हा मनाचा गुण आहे. योग वसिष्ठ ग्रंथात सांगितलं, मनाला एक वाईट सवय. मनाला वाईट सवय काय माहिती का? तो चांगलं कधी घेत, त्याला कुठे त्रुटी दिसली की तिथे मन जाऊन घट्ट बसत. काय बसत? त्याला चांगलं काही दिसत नाही, त्याला त्रुटी दिसते. मला पाण्याने भरलेला अर्धा ग्लास दिसत नाही, अर्धा रिकामा दिसतो. तहान झाल्यावर पाणी देता का? अर्धा ग्लास पाणी आणलं, आपण म्हणतो अर्धाच आणलं, याचा अर्थ अर्धा रिकामा का आणला ग्लास पूर्ण भरून खाली. अरे ताक लागली, अर्धा ग्लास की परत अर्धा ग्लास. पण मनुष्य पहिल्यांदा काय शोधतो? गंमत म्हणून आहे का, ते कोणाच्या घरातला विषय नाही. सुनबाई राग लागली, पण दुसऱ्या दिवशी 8 वाजता उठली. एवढं लक्षात आलं. आदल्या दिवशी रात्री हे लक्षात नाही. सासूबाईने बाळणपणा आपलं सगळं बाळणपण गेलं. ती सासूबाई छोट्या गोष्टीवरून काही माहिती, सुनबाईला बाळणपण आठवत नाही. तेवढं बोललेलं फक्त काय झालं? हा माणसाचा स्वभाव आहे आणि हा काही आजचा असाचा भाग नाही, अनादिकाळापासून. आणि आजही आहे आणि अनादी काळापर्यंत राहणार. बर मनाला ताब्यात ठेवणं हे पुरुषार्थी माणसाचं लक्षण. पुरुषार्थ कोणाला म्हणतात? खूप पराक्रम करणारा मनुष्य पुरुषार्थी नाही. मला मनाला ताब्यात ठेवतो त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थ. योग वसिष्ठांचा श्लोक आहे, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मन हेच कारण आहे मनुष्याला बंधनात टाकायला, मनुष्याला मुक्ती द्यायला. मुक्ती नावाच्या कुंपाची चावी मन. तुम्ही अशी फिरवली
तर कुलूप उघडतं, अशी फिरवली तर बंद होतं. चावी कशी फिरवायची हे तुमच्या हातात. कुलूप एकच आहे, खिडकी एकच. आणि या मनाचं वैशिष्ट्य आहे, मन पाण्यापेक्षाही तरल आहे. या जगात सगळ्यात तरल पदार्थ कुठला? पाणी. पण पाण्यापेक्षाही तरल कोण आहे? मन. आणि या जगात सगळ्यात कठोर दगड आहे, पण दगडापेक्षाही कठोर मन. आणि मनाजवळ तरलता आहे, कठोरता आहे, पण त्या मनाजवळ ती तरलता कठोरता जाणवण्या इतकी विवेक बुद्धी नाही. मनाकडे काय नाही? विवेक बुद्धी नाही. मग या मनाला ताब्यात कसं ठेवावं? वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं. काय सांगितलं ते नंतर सांगतो. आपल्या महाराष्ट्रात संत होऊन गेले, संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी. त्यांनी छोटी पुस्तिका लिहिली, मनाचे आणि ते मनाला सज्जन म्हणतात. काय म्हणतात? खरं सांगा, मन सज्जन अगदी या सभेत बसलेला एकही व्यक्ती माझ्या सकट कोणाचंच मन सज्जन नाही, पण त्याला म्हणावं लागतं मना सज्जना. कारण ते सज्जन शब्द उपरोधिक आहे. उपरोधिक माहिती आहे? 2 + 2 किती? शाळेत प्रश्न विचारला, एकाने सांगितलं 5. गुरुजी म्हणतात वा हुशार. त्याला हुशार म्हटलं, उपरोधिक म्हटलं. खरा तो कोण आहे? धय. तसं तो असज्जन आहे, पण उपरोधिक म्हटलं. मना सज्जना भक्तिपंथेची झाले, कधी श्री हरी पालिजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सूरो निजाने, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ते पाठ सगळ्यांना नाही, कृती देत नाही. मग जनी निंद्यते सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. आचरणात कसं आणायचं? म्हणजे त्याला एकच उपाय आहे, मन भगवंतांशी बांधून ठेवायचं. कोणाशी बांधून ठेवायचं? म्हणे मन भगवंतांशी बांधता येणं कसं शक्य आहे? म्हणजे त्याला फार सोपा उपाय, मनाच्या पाठीमागे शरीराला न जाऊ दे. काय सांगितलं? मनाच्या मागे शरीराला न जाऊ दे. याचा अर्थ मन देवाशी बांधून ठेवणे. माझ्या मनाला आता खूप वाटतं बाहेर जाऊन लस्सी पिऊन घ्यावी. बघा, तुम्हाला सांगतो, मला लस्सी खूप आवडते, श्रीखंड खूप आवडतं, दही खूप आवडतं, ताक खूप आवडतं. पण पिता येत नाही, खाता येत नाही. प्रवचन असतं, उद्या आवाज असेल. मग आम्ही काय करतो? वृंदावनात गेलो की कथेच्या आदल्या दिवशी 2 ग्लास घ्यायचे. कथेच्या आदल्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या आदल्या दिवशी. शेवटच्या दिवशी कशी तरी 2 तास कथा ओढून सांगतात आणि तिथून बाहेर पडताना 2 ग्लास घ्यायचे. पोटा पूर्ण करून काय करून घ्यायचं? लक्षात ठेवा, मन फार विचित्र असतं. ते कुठेही जातं. मनाला इच्छा झाली की आज अयोध्येत जाऊन लस्सी पिऊया, उद्याच्या प्रवचनाचा विचार येणं खूप स्वाभाविक आहे, कधी येऊ शकतो. पण त्या विचाराच्या मागे माझं शरीर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या विचाराला काही अर्थ. पण ज्या क्षणी त्या विचाराबरोबर माझं शरीर जाईल त्या दिवशी माझी साधना संपली म्हणून समजा. शास्त्र सांगतं मन अत्यंत चंचल आहे. ते सारखं इकडे तिकडे फिरतं, पण त्याच्या पाठीमागे शरीर गेलं नाही की परत मूळ जागेवरती परत येईल. भगवंतांशी मन बांधणं म्हणजे मना पाठीमागे शरीराला न जाऊ देणं.
मग शरीरावरती सत्ता मनाची चालत नाही हे सिद्ध झालं की मन मनुष्याचं ताब्यात राहतं आणि ते मन ताब्यात राहिलं की प्रसन्न मनाने मनुष्य या जगतात पाहिजे तो पुरुषार्थ करायला समर्थ आहे. हा सगळा मनासाठी. कशाचा खेळ? मनाचा. भगवद्गीतेत स्वतः भगवंत सांगतात चंचलम हि मनः कृष्णः प्रमादी दृढवत् बलम्. मन अत्यंत चंचल. मग वशिष्ठ ऋषींनी या मनावरती विजय मिळवण्यासाठी 3 गोष्टी करायच्या असतात. 1 योगाभ्यास, 2 भगवत नाम स्मरण आणि 3 आत्मचिंतन. या 3 गोष्टी केल्या की मनुष्याला मनावरती विजय मिळवता येतो. आणि योग वशिष्ठ ग्रंथामध्ये 6 परिशिष्ट महर्षी वशिष्ठांनी सांगितलंय. त्या 6 परिशिष्टांचं सार आहे की या जगतामध्ये एकच नारायण तत्व आहे. त्या नारायण तत्वामुळे या जगतामध्ये अनेक प्रकारच्या क्रियांवरती प्रतिक्रिया होत असतात. पण त्या क्रिया आणि प्रतिक्रिया भगवत इच्छेनेच होतात हे मान्य करून जो संसार करतो त्याला सुख दुःख प्राप्त होत नाही. जे काही होतं ते कोणाच्या इच्छेने होतं? ते काय केलं पाहिजे? मान्य केलं. आणि लक्षात ठेवा हे मान्य करावंच लागतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर देण्याची गरज नाही, स्वतःच्या मनाला उत्तर द्या. या जगात आपल्या इच्छेने काय होत? काहीही होत. जे काही होतं ते कोणाच्या इच्छेने होतं? भगवत इच्छा. एक सुंदर उदाहरण आहे योग वशिष्ठांमध्ये. तुम्हाला भुंगा माहिती ना? भुंगा तो काय करतो? फुलांवर बसतो आणि काय करतो? फुलांवर परागकण. पण परागकण काढणं हे काही सोपं काम नाही. मला त्याला बहु कष्ट करावे लागतात. काय करावे लागतात? एखाद्या फुलावर बसला भुंगा, तास 2 तास त्या फुलावर तो काम करतो, तेव्हा त्याला एक परागकण मिळतो. पण या भूतलावरती एक पुष्प असं आहे, त्या पुष्पाचं नाव संस्कृत मध्ये चंपा पुष्प, ज्याला मराठीत तुम्ही सोनचाफा म्हणता. माहिती आहे? सोनचाफ्याचे सगळे पाकळ्या तुम्ही बाजूला काढा, खालचं देठ काढून टाका, आतमध्ये डोळ्यांना दिसतील एवढे काय परागकण उद्या दिवशी असतात ना, तुसर एक सोनचाफ्याचं फूल त्या भुंग्याने क्षणभर फक्त असं उघडलं की त्याला हजारो परागकण मिळतात. पण आश्चर्याची गोष्ट आहे, तो भुंगा कधीही सोनचाफ्याच्या झाडावर फुलावर बसत नाही. मग एकाने विचारलं, अरे भुंग्या तू झेंडूवर बसतोस, चमेलीवर बसतोस, मोगऱ्यावर बसतोस, जाईल जुईवर बसतो, निशिगंधेवर बसतो, तुला एक परागकण मिळतो. त्या सोनचाफ्याच्या झाडावर बस, तुला एका दिवसात हजारो परागकण मिळतील. त्या भुंग्याने माहिती होतं. त्याने सांगितलं, मी कधीच सोनचाफ्याच्या झाडावर बसणार म्हणे. का? त्या भुंग्याने उत्तर दिलं, मी सोनचाफ्याच्या झाडावर बसावं अशी भगवंताची इच्छा नाही. ईश्वर इच्छा पतीयसी. मला सुद्धा माहिती आहे सोनचाफ्याच्या फुलात हजारो परागकण आहेत, पण तिथे बसण्याची मला इच्छाच होत नाही, कारण ती इच्छा मला भगवंतांनी दिलेलीच नाही. साल आहे, भगवंतांची इच्छा असल्याशिवाय या जगतात काहीही घडत नाही. म्हणून संत रामेच्छा म्हणतात. रामाची इच्छा. कोणाची इच्छा? हो, परवा आणि काल आपण श्रद्धांजली करतो. 2-3 व्यक्तींना अशा होत्या इथे येण्यासाठी तिकीट काढलेलं.
म्हणावं लागतं की नाही, रामाची इच्छा नव्हती. आपण आलो, रामाची इच्छा होती. त्या का नाही आल्या तिकीट, आणि आपण तिकीट काढलं, आपण का आलो? हे आपल्या हातात नाहीचे मला, हे कोणाच्या हातात? अहो, मी सकाळी विचार केला, मी असं ठरवलं होतं, माझ्या 25 ते 31 नाशिकला 2 कथा झाल्या. 25 ते 31 आता मे महिना, दुपारी 2 ते 5 आणि 6 ते 9, आणि लगेच इथे 2 कथा. इथून मी 10 तारखेला घरी पोहोचलो की 11 तारखेला परत कथा, 17 तारखेला कथा संपणार, 17लाच रात्री परत मी मंगला एक्सप्रेस मध्ये बसणार आणि शुक्रवारला कथेला. तिथून उतरत नाही तर जळगावला 2 कथा. किती कथा? मुक्काम पोस्ट जळगाव, आणि जळगावची कथा संपत नाही तर चौधरी काकांनी उज्जैनला कथा केली. एक ग्रुप नाही. असो, प्रश्न तो नाही. मी असं ठरवलं, आपल्याला पुढे खूप कथा आहेत, घसा सांभाळायचा, शरीर स्नान करायचं. ठरवलं एकदा, झालं 2. कालही झालं, आजही झालं. मी माझ्या मनाने हे कोणीतरी मला सांगितलं, तुझी माझ्यावरून स्नानाला यावं. ईश्वर इच्छा होती अशी, शरीरची इच्छा होती मी किती वेळा स्नान करावं. तिची इच्छा झाली तर उद्या स्नान. ठरवलं किती वेळा, झालं किती वेळा. ईश्वर इच्छा होती अशी, आपल्या इच्छेने काही होत नाही. हे वसिष्ठांनी रामाला. इथे प्रश्न आहे, राम तर हा पूर्ण पुरुषोत्तम परब्रह्म राम आहे, त्या रामाला हे ऐकवण्याची काय गरज? वसिष्ठ ऋषींनी रामाला निमित्त केलं, ऐकवलं. एकी बोले, आणि दुसरा भाव असा आहे की मानुषम रूपमास्थाय. वसिष्ठ ऋषी सांगतात, रामा तू परब्रह्म परमात्मा नारायण वैकुंठात तुझे पाय जमिनीला लागले, तू मनुष्य झाला ना, या नियमात तूही बसतो. या पृथ्वीवरती पाय लागले म्हणजे तू आता देव नाही, तू कोण आहे? मानुषम रूपमास्थाय. तू आणि मी दोघे मनुष्य. 3 महिन्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मनातला कर्मशाचा भाग वसिष्ठ ऋषींनी काढून टाकला. आणि वसिष्ठ ऋषींनी उद्या जायचं तर आज प्रभू रामचंद्रांना राजदरबारात घेऊन ते प्रवेश केला. आता रामचंद्रांच्या चेहऱ्यावरती 3 महिन्यांच्या ज्ञानाचं तेज होतं, मनामध्ये निग्रह आलेला होता. दुसऱ्या दिवशी 3 आयांना, राजा दशरथांना, वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर बोला. विश्वामित्र ऋषींना समृद्ध शिक्षण नको. कसं शिक्षण नकोय? शब्द सांगा. त्यांना जमिनीवरचं शिक्षण. समृद्ध म्हणजे काय? लहान मुलांना तुम्ही एसी गाडीत शाळेत पाठवता, एसी शाळेतच शिकवतो. घरूनच डबा दिला, पाण्याची बॉटल दिली, रात्री झोपायला एसी रूम दिला, तर मुलं सांगा कंठल निघतील का? मी नेहमी कथेत सांगतो, तुम्ही सगळेजण माझ्या सकट शाळेत गेलेलो, शाळेत आपण डबा घेऊन जायचो की नाही? पोळी भाजी, लोणचं पोळी, चटणी, आईचं खूपच प्रेम असेल तर तूप साखर पोळी रोज डबा घेऊन जायचो. पण पाण्याची बॉटल कधीच नेली नाही. आपल्याला माहिती आहे, मधल्या सुट्टीत डबा खाल्ला, टाकीवरचं काय घ्यायचं, गोंधळ म्हणे. आपल्याला कधीतरी शंका वाटली का ही टाकी कधी होतीये? ही पाणी प्यायलं तर किती शेवाळा आत असतो. मी तर म्हणतो ती टाकी धुवायची नाही. कोण धुईल? तो पिऊन घेतला शाळेत, तो काय काय मिळतो.
आणि टाकीतलं पाणी संपलं तर आपल्याला ती चिंता वाटायची नाही. शाळेच्या बाहेर गेलं, कोणाच्याही घरासमोर गेलं, डबा खाल्लाय, पाणी प्यायचं, नंतर ग्लासभर तांब्यावर पाणी कोणी द्यायचं. परिणाम आता आपण 12 गावचं पाणी पचवू शकतो, कारण आपण त्या काळात अत्यंत शुद्ध पाणी पिऊन शरीराला कमकुवत नाही. आपल्याला ब्रेडला लोणी लावून खाण्याची सवय नाही. आपल्याला बाटली एकदा सोडली, गोपाळ घाला गेला, तो खाल्ला, पोट भरलं की आपण या जगात काहीही पचवू शकतो. मग विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला बरोबर नेलं, बरोबर व्रत घेतला. विश्वामित्र सांगतात, आजपासून मी गुरु आहे, मी पायात चपला घातल्यात का, तूही घालायच्या, आणि माझ्या पाठीमागून चालायचं नाही, रामात उजव्या बाजूने, लक्ष्मणात उजव्या बाजूने चालायचं. कारण का, तुम्हाला मला काही दाखवायचं, तुम्हाला मला नुसतं पुस्तकी ज्ञान द्यायचं नाही, मला व्यवहारिक ज्ञान द्यायचं. म्हणून वसिष्ठ ऋषींच्या आज्ञेने विश्वामित्रांबरोबर राम निघाले, पायी पायी निघाले, मजत करत निघाले आणि थोड्याच वेळात अयोध्या सोडल्यानंतर विश्वामित्र थांबले आणि राम लक्ष्मणांना डायरेक्ट प्रयोगशाळेत लॅबोरेटरी थेरी नाही, डायरेक्ट म्हणे, रामा लक्ष्मणा हे काय दिसतंय? राम लक्ष्मणांना बोध झाला नाही. म्हणे, गुरुजी काहीच दिसत नाही, जवळ जाऊन बघा. विश्वामित्र तिथेच थांबले, राम लक्ष्मण पुढे गेले, काहीतरी आहे म्हणून गुरुजींनी पाठवलंय. जाऊन पाहतात तर काय, मोडलेले यज्ञकुंड, घराचं जोत होतं, जोत माहितीये ना, पाया होता. यज्ञकुंड आखीवलेली होतं, पण त्या यज्ञकुंडात माती पडलेली. यज्ञकुंडाच्या आजूबाजूला काही ठिकाणी अस्थी पडलेल्या होत्या. घराच्या जोत्यावर कुठेतरी 4 भिंती होत्या, पैकी 2 पडल्या, 2 आहेत. तिथे पूर्वी घर होतं. ते घराचं बांधकाम खूप सुंदर असावं म्हणून जवळ जाऊन पाहायला गेले तर पूर्ण देहांचा सापळा दिसला. राम लक्ष्मण परत आल्यावर म्हणे, गुरुजी कोणत्या तरी ऋषींचा आश्रम दिसतोय, यज्ञकुंड दिसतोय, जोत दिसतोय, पण तिथे हाडांचे सापळे सुद्धा दिसतात. बघितलं रामा, बघितलं लक्ष्मणा, हे नराधम रावणाचं काम. आणि तो आश्रम कोणाचा आहे माहितीये का? अगस्त्य ऋषी. कोणाचा? या नराधम रावणाने अगस्त्य ऋषींच्या अग्निहोत्राच्या कुंडामध्ये विष्ठा टाकली. अगस्त्य ऋषींची एकुलती एक तरुण कन्या, तिच्यावर बलात्कार केला. अगस्त्य ऋषी नावाला गेलेले असतात. आता वडिलांना तोंड कसं दाखव म्हणून तिने स्वतः डोंगरावर उडी मारून जीव दिला. माझ्या बहिणीवर बलात्कार केला म्हणून अगस्त्य ऋषींचे 10 पुत्र रावणावर चालून गेले. रावणाने 10च्या 10 मुलांचा अगस्त्य ऋषींचा आश्रम तासाभरापूर्वी भरलेला होता. तासाभरात रिकामा झाला. अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी, काय नाव काका? अगस्त्य ऋषींचं पत्नीचं नाव दर्शन घेऊन आले ना, लोपामुद्रा, काय ना, 2 जण शिल्लक राहिले. 10 पुत्र 1 कन्या सम. पण अगस्त्य ऋषी कोण होते? अगस्त्य ऋषींबद्दल एक गोष्ट माहितीये का? अगस्त्य ऋषींनी एका आचमनात समुद्र प्यायले. पेराभर पाणी नाही, 1 लिटरभर बिस्लरीची बॉटल नाही, काय प्यायलेली आहे? सामर्थ्यवान आहे.
त्यांनी तो सर्व प्रकार पाहिला, मुलीचा मुलांचा अंत्यसंस्कार केला आणि तो अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या मुला मुलींच्या चितेसमोर, धडधडणाऱ्या चितेसमोर प्रार्थना केली, रावणंते वदिष्यामि, मी त्या रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला थोडासा मी भूगोल सांगतो. भूगोल उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती चित्रकूट पर्वत, 90% चित्रकूट पर्वत उत्तर प्रदेशात, 10% चित्रकूट मध्य प्रदेश. त्या चित्रकूट पर्वताच्या खालच्या बाजूला कोणी जायला घालावं, कारण चित्रकूट पर्वताच्या पलीकडे रावणाची खडी फौज उभी आहे. कुठपर्यंत? तर आमच्या नाशिक त्याला जनस्थान म्हणते. काय म्हटलंय? ऐकलंय काय ना? नाशिकचं नाव काय? जनस्थानापर्यंत. आणि जनस्थानाच्या पुढे तर काय महाराज? रावणाची सरतीच आहे, दक्षिण भारत. आता तुम्हाला मी सांगतो, अगस्त्य ऋषींनी ही प्रतिज्ञा केली आणि चित्रकूट पर्वत ओलांडून रावणाला मारण्यासाठी दक्षिणेत गेलेला पहिला व्यक्ती राम नसून कोण आहे? अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषी संगमनेर माहिती आहे तुम्हाला? नगरकडे जाताना, नाशिकहून जाताना नगर लागतं, त्या संगमनेर जवळ अकोले गावामध्ये येऊन आहे. कुठे? तुमचं संगमनेरला कधी जाणं झालं तर अकोले गावात अगस्त्य ऋषींचा आजही आश्रम आहे, अगस्त्य लोपामुद्रा. आणि अगस्त्य ऋषी तिथे जाऊन का राहिले? तर नुसते राहिले नाहीत ते, तर त्यांनी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करतील हे अंतर्ज्ञानाने जाणून रामासाठी दिव्य 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 शस्त्रास्त्र मंत्र सामर्थ्याने बनवले. शेवटच्या दिवशी कितीही वेळ झाला तरी अगस्त्य ऋषींबद्दल मी एक श्लोक आणि एक स्तोत्र म्हणणार. त्या श्लोकात असं म्हणलंय, दैवदैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम् उपरम्या बलिद्राम भगवान अगस्त्योस्तवन्. राम रावणाचं युद्ध चालू असताना देवांबरोबर आकाशात उडे होते हे अगस्त्य ऋषी. रावण मरत नव्हता, रावण मरत नव्हता. तपो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम. रामाला काय वाटत होती? चिंता. रावणंच्या घृतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम. या रावणाचा वध कसा करावा? द्रष्टुमभ्या बलिद्राम भगवान अगस्त्योस्तवन्. त्यावेळेस देवतांबरोबर उभे असलेले अगस्त्य ऋषी आले आणि अगस्त्य ऋषींनी रामाच्या हातात त्यांच्या मुद्दाम शब्द वापरतो, लॅबोरेटरीत तयार झालेला बाण दिला आणि तो बाण देऊन सांगितलं, राम राम महाभाहो शृणुयं सनातनं येन सर्वा नरिवत्स समरे विजयिष्यसे. हा बाण झालो तुला युद्धामध्ये विजय. लक्षात ठेवा, रावणाचा वध झाला, रामाने केला, पण बाण कोणाचा होता? अगस्त्य ऋषी. आज रामाला लक्ष्मणाला अगस्त्य ऋषींचा आश्रय. प्रभू रामचंद्रांनी ते ऐकलं आणि रामचंद्रांचं शरीर थरथर थरथर कापू लागलं, बाहू प्रसरण पाहू लागले, डोळे खदिरांगासारखे लाल झाले. त्यांनी सांगितलं, गुरुजी इथे जर आता रावण असता तर माझ्या हातून वाचला नसता. आमच्या विश्वामित्रांनी रामाला मिठी मारली, बस रामा मला हेच ऐकायचं, तुला हे दाखवण्यासाठी मी पायी पायी चाललो. पण रामा तू आत्ताशी पुस्तकातला पहिला धडा बघितला, दुसरा धडा दाखवतो.
म्हणून परत रामाला घेऊन पुढे निघाले. आता काय होतं तर मगा सगळं पडलेलं होतं यज्ञकुंडात, सगळं माती पडलेली होती, घर पडलेलं होतं. पण आता सुंदर बगीचात हरणं बागडताय, सुंदर वाटिका उभी आहे, सुंदर पर्णकुटी उभी आहे, यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित आहे. पण आश्चर्याची गोष्ट आश्रमामध्ये कोणी नाही. रामात काय दिसतंय म्हणजे कुठल्या तरी ऋषींचा आश्रम दिसतो. रामा लक्ष्मणा दोघ जण जा, कोणते ऋषी आश्रमात आहेत बघू दे. कोणी दिसलं तर त्यांना नमस्कार करून घ्या. विचार करतो सांगा विश्वामित्रांचे शिष्य राम लक्ष्मण गेले. 4 वेळा आश्रमाला इकडून तिकडून परिक्रमा मारल्या, परत आल्या. म्हणे गुरुजी आश्रमात कोणीतरी राहत असावं असं वातावरण आहे, पण कोणीच नाही. सांगितलं हा महर्षी गौतमांचा आश्रम. कोणाचा आश्रम आहे? या गौतमांची पत्नी अहिल्या ही दिसायला अत्यंत सौंदर्यवती होती. काय होती? अप्रतिम तरुण सौंदर्यवती तारुण्यवती. एक दिवस देवांचा राजा इंद्र याने इंद्रसत्र नावाचा यज्ञ केला. या यज्ञामध्ये ब्राह्मण भोजन म्हणून सप्तर्षींना बोलवलं. त्या सप्तर्षींमध्ये होते गौतम. सगळ्यांना घेऊन जोडीने बोलवलं आणि त्याने गौतमाची अहिल्या घेतली आणि त्याच्यातील मनात भरली. जेवण झालं, दक्षिणाने सगळे घेऊन गेले. इंद्राला रात्रभर झोप नाही. डोळ्यासमोर कोण येते? दुसऱ्या दिवशी इंद्र वेषांतर करून गौतम ऋषींचं रूप घेऊन ते स्नानाला गेलेले असताना आश्रमामध्ये मी वाल्मिकी रामायण तुम्हाला सांगतोय. रामायणात स्वच्छ लिहिलंय ती गौतमांची पत्नी होती, अधिकारी स्त्री होती. तिने ओळखलं वेश गौतमांचा आहे, पण हा कोण आहे? तरी त्या अहिल्याने इंद्राचं स्वागत चुकली आहे. आपण म्हणतो ना इंद्राने गौतम ऋषींचा वेश घेतला म्हणून अहिल्या बसली. अजिबात अहिल्याकडनं व्यभिचार झालेला, त्यांचा समागम पूर्ण झालेला नाही. गौतम ऋषी आणि अहिल्याला इंद्राला नको त्या अवस्थेत बघितलं. गौतम ऋषी चिडले आणि सांगितलं इंद्रा माझ्या पत्नीला भुलवलं कशामुळे? तू रूप सौंदर्यवान आहेस, आजपासून तुझं रूप सुंदर राहणार नाही. तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, 1000 छिद्र पडतील. पण ते 1000 छिद्र सदैव दुर्गंधित असते. इंद्राला शांत आणि अहिल्याला सांगितलं अहिल्या हा गौतम ऋषीच्या देशात आला म्हणून तू बसली असं मला सांगशील. मी अंतर्ज्ञानी ऋषी आहे, तूच स्वागत केलेलं आहे. म्हणून वाताहारा निराहारा तप्यंती भस्मशायिनी. तू आजपासून अन्न भक्षण करायचं नाही. वाताहारा वायू भक्षण. खूपच अनावर झालं तुला तर निराहारा तू फक्त गवत तृण खाऊन राहायचं. तप्यंती तापलेल्या भूमीत. भस्मशायिनी भस्म होऊन राहायचं. आणि त्या क्षणार्धात त्या तेजो बलाने भस्म झाले आणि हळूहळू पावसाचं पाणी पडून पडून त्या भस्माचा काय झाला? दगड तयार झाला. गौतम ऋषींची तपश्चर्या बघा. गौतम ऋषींनी तत्क्षणी तो आश्रम सोडला, पण चिन्मय आश्रम तिथे निश्चयाने ठेवला. म्हणजे आश्रमामध्ये कोणीतरी आहे याचं वातावरण ठेवलं, पण तिथे कोणीही राहत. रामचंद्रांनी ते ऐकलं. म्हणे मला त्या स्त्रीला बघता येईल. म्हणे ती
तुझीच वाट पाहतो. आश्रमाच्या डाव्या बाजूला वाहणाऱ्या हरिगंगा नावाच्या गंगेजवळ रामचंद्रांना घेऊन गेलं आणि जाताना एक दगड दाखवला. म्हणे ही अहिल्या शिला. रामा, तू फक्त तुझ्या चरणाचा स्पर्श. अहिल्या शिला राघवे मुक्त केली. प्रभू रामचंद्रांनी त्या शिवेला फक्त चरण स्पर्श केला आणि अहिल्या प्रगट झाली. अहिल्या प्रगट होता क्षणी आकाश मार्गाने गौतमांनी सांगितलं, रामाच्या चरणाचा स्पर्श झाला, तुझ्यातला दोष संपला, मी तुला परत ग्रहण केलं. पण आईचं कृत्य माझ्या मुलाला आवडलं नाही. त्याचं नाव शतानंद आहे ना. नाव सांगा मला. हा शतानंद आई वडिलांचा त्याग करून नेपाळमध्ये राहणाऱ्या मिथिला नगरीचा राजा जनक त्याच्या घरी जाऊन काय करू लागला, त्याचं राजगुरुपद सांभाळून. राजाला गुरु असतो ना, तो गुरुपद सांभाळून. आणि आता एवढंच सांगतो, मला आज तिथेच कथा न्यायची आहे. जनक राजा म्हणजे काय आहे? जनक राजा म्हणजे काय? जनक राजा म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. जनक राजा म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी. विदेह अवस्थेत गेलेले पुरुष मी विदेह झालो की नाही हे तिथे परीक्षा द्यायला. आणि भागवतामध्ये नाम घेतलं की गही भरून जातो. श्री शुक उवाच. हे शुकमुनी परमहंस आहेत की नाही त्यांची परीक्षा घेणारा जनक राजा. जे जनक राजा हा काही सामान्य व्यक्ती नाही. विश्वामित्रांना गौतम ऋषींनी सांगितलं की तुमचं कधी मिथिलेत जाणं झालं तर माझ्या पुत्र शतानंदाला सांगा की रामांनी चरण स्पर्श शिलाखंडाला गेला, आईची प्राप्ती झाली आणि आईला वडिलांनी भजन करत अनेक वन प्रदेशांचं दर्शन घेत रामाला सिद्धाश्रमामध्ये आणलं. कुठलं आश्रमाचं नाव सांगा. गोरखपूर जवळ हा विश्वामित्र ऋषींचा सिद्धाश्रम आहे. तिथे प्रभू रामचंद्रांना सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तुम्हाला आता मी 2 विद्या देतो, बला आणि अबला. कुठल्या विद्या? काका तुम्ही चष्मेवाले, तुम्ही हे 2 नावं माझ्या बरोबर घेतले. तुम्हाला माहिती आहे विद्या? माहिती आहे? नाव ऐकलं तुमचं? काही सांगता येईल? बला आणि अबला. तुम्ही नाव घेतलं म्हणून ठीक. बला आणि अबला या 2 विद्या अशा आहेत. बला नावाची विद्या प्राप्त झाली की मनुष्य 1 महिन्याभरापर्यंत अन्नाशिवाय. आणि अबला म्हणजे तिला शबला सुद्धा म्हणतात. ती विद्या घेतली की मनुष्य 1 महिन्याभरापर्यंत पाणी न पिता राहू शकतो. राम लक्ष्मणाला बला शबला विद्या दिल्या आणि सांगितलं आता मी यज्ञाला प्रारंभ करतो. तुम्ही यज्ञाच्या दक्षिण दिशेचं रक्षण रामातून कर, उत्तर दिशेचं रक्षण लक्ष्मणातून कर. माझ्या आश्रमात येण्याचे या 2च दिशा आहेत. हे बघा ते सांगतायत विश्वामित्र, मी बसतो डोळे लावून 6 दिवस डोळे उघडणार. 6 दिवसांनी डोळे उघडले त्यावेळेस तुमचं पूर्ण कल्याण करेल. तुम्ही एक काम करा, 6 दिवस झोपायचं नाही, 6 दिवस भोजन करायचं नाही, 6 दिवस पाणी पिण्याचं नाही. मग काय करायचं? 2 दरवाजांवर उभं राहून पहारा द्यायचा. पण पहारा कसा द्यायचा? असं उभं राहून नाही, धनुष्याला बाण लावून. सतत तुमचं लक्ष इकडे तिकडे पाहिजे. नाही तर शत्रू येईल, मग तुम्ही धनुष्य काढा, मग बाण काढा, तो लावा, मग सोडा, हे काही जमणार नाही.
धनुष्याला बाण माझ्या देखात लावायचा. ईश्वर करू तो बाण कोणावरही चालवावा न लागो. माझे डोळे उघडले की तो बाण भात्यात जाऊ. आमच्या विश्वामित्र ऋषीने स्नान केलं, भस्म धारण केलं, रुद्राक्ष माला धारण केल्या, व्याघ्र चर्मावरती बसतायत, अगदी नारायण प्रज्वलित केलं आणि आता यज्ञाला प्रारंभ झाला. दिव्य 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 मंत्रांचं हवन सुरू, औषधी वनस्पतींचं हवन सुरू, कपिला गायीच्या तुपाचं हवन सुरू, देवतांना प्रिय असलेले कृष्ण तिळाचं हवन, काळे तिळाचं हवन सुरू झालं. मंत्राने दिलेल्या आहुतीने अग्नी नारायण मुळातच तेजस्वी, तो अधिकाधिक तेजस्वी होऊ लागल्या. यज्ञ कुंडातल्या ज्वाळा आकाशाशी स्पर्धा. पहिला दिवस गेला, कुठलाही व्यत्यय आला. दुसरा दिवस गेला, कुठलाही व्यत्यय आला नाही. तिसरा दिवस आला, कुठलाही व्यत्यय आला नाही. पण तिसरा दिवस संपणार, चौथा दिवस सुरू होणार. त्यावेळेस दक्षिण दिशेच्या बाजूने ज्या दिशेला राम आहे त्या दिशेने अकटविकट हास्य करत भला मोठा भूम स्वरूपा दुरासारखा लोळ जमिनीकडे येऊ लागला. प्रभू रामचंद्रांच्या दोन डोळ्यात मावत नाही एवढा मोठा तो धुराचा काय आहे, लोळ आहे. रामचंद्र विचार करतात, इतक्यात त्या धुराच्या डोळ्यात एका स्त्रीचं मुख दिसलं. रामचंद्रांनी विचारलं, ओ भगवान कोण आहेस? तिने सांगितलं, माझं नाव मी रावणाचे अनुचर आहे. मला एकच काम आहे, यज्ञस्थळाचा विध्वंस करायचा. मी त्या विश्वामित्र ऋषींवरती आक्रमण करायला आली आहे. माझं रक्षण करायला माझ्या उजव्या बाजूला सुभा हो, डाव्या बाजूला मालिजुबा आहे. राम हसायला लागले, म्हणे तुला ठीक आहे, मला काढून तू माझ्या मूळपर्यंत पोहोचशील असं तुला वाटतंय? ती सांगू लागली, प्राटिका मला माहिती दशरथाचा पुत्र आहेस, रघुराजाच्या कुळात जन्माला आलेला आहेस, सूर्यवंशी आहे, इक्ष्वाकू कुळात जन्माला आला. तू स्त्रीवरती बाण चालवणार म्हणून मी निश्चित आहे. बघा, रामांनी धर्म सांगितला प्राटिकेला, देव गो ब्राह्मण हिंसायाम स्त्रियानी अपि वलिष्यानी. देश काय आणि ब्राह्मण यांचं रक्षण जर होणार असेल तर मी स्त्रीचा सुद्धा वध करायला काय आहे तयार. हा धर्म. आमच्या पृथ्वीराज चव्हाणांचा धर्म चुकला. पृथ्वीराज चव्हाण माहिती आहे तुम्हाला कोण स्वारी करून आला त्याच्यावर? अल्लाउद्दीन खिलजी. 26 वेळा हरवलं. कोणी? पृथ्वीराज चव्हाण. आणि हरला की मानेवरती तलवार ठेवायची आणि सांगायचं, जा तुला जिंकणार. सत्ता घेतला अल्लाउद्दीन खिलजी जिंकला. त्याने तलवार ठेवली पण सोडलं म्हणलं. काय केलं? मारून धर्म सोडलं. हेच जर पहिल्यांदाच त्या अल्लाउद्दीन खिलजीला मारून टाकलं असतं, न बजेगी न बजेगा बास न बजेगी बास. धर्म चुकतो महाराज. आपण सहिष्णू, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी. तुम्ही प्रेमाने या आणि आमची लंगोटी सुद्धा. पण नाठाळ म्हणून बघा तर नाठाळाचे माती, नाठाळाचे माती हनु काठी, नाठाळाचे काठी हनु माठा. आणि काठी मारायला सुद्धा मागे पुढे पहा. आपल्या काही पूर्वजांचं हे धोरण चुकलं म्हणून अनेकांचं भाव. आपण काय करतो तर कुठे धर्माचं चिन्ह वापरायचं आणि कुठे ते वापरायचं नाही याचा विवेक ठेव. काय ठेवत नाही? आपल्या कथेमध्ये कुणी आता जेवायला मागितलं आपण जेवू.
फार ओळख पाळत विचारणार, पण घरी चाला स्वयंपाक करत नाही गावा मोठी माणसं. हा कोण आहे, कुठला आहे, काय आहे? इथे प्रतिकार करायला 250 माणसं. काही वेगळा वागडा मनुष्य असेल तर घरी नवरा बायको आपण आपली बायको आपली पोळी खाते, आपण एक पोळी खातो, काय प्रतिकार करतो? विवेक कुठे ठेवायचा असतो, दान धर्म कुठे करायचा असतो, कुठे धर्माची सांगड व्यवहाराशी काढायची असते, रामाकडनं शिकावं. राम आणि कृष्णाचा खरा शिष्य जर तुम्ही होऊन गेला असेल, हे राम आणि कृष्ण खरे कोणाला समजले असतील तर त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. रामकृष्णाचा खरा शिष्य कोण? शहाजी नाही, संभाजी नाही. कोण? संभाजी महाराजांबद्दल आदर ठेवून बोलतोय, पण जे शिवाजी महाराजांना रामकृष्ण समजले ते कोणालाच. प्रभू रामचंद्रांनी एक बाण सोडला आणि राटिका आता एक बाण धनुष्याला लागला होता, सोडला, राटिका गेली, पण 2 राक्षस बाजूला उभे. रामचंद्रांनी दुसरा बाण घेतला, सुबाहूला मारला, सुबाहू मेला. पण तिसरा बाण काढण्याच्या आधी मारीच वेगाने धावला, म्हणून प्रभू रामचंद्रांच्या हातात चुकीचा बाण आलेला असताना तो बदलला गेला नाही, वेळच मिळाला नाही. म्हणे काय करतो? म्हणे त्या बाणाला शरच नव्हतं. शर म्हणजे त्रिकोण नव्हता, फक्त लोखंडी काय होती? सळई. कोणत्या राक्षसासाठी? त्याचं नाव, आता ही कथा मी कुठली सांगतोय? गोरखपूर जवळ संताजी. आमच्या प्रभू रामचंद्रांनी टोक नसलेला, शर नसलेला तो बाण मारीच्यावर चालवला. अर्थात शर नव्हता, त्रिकोण नव्हता, तो मरणार नव्हताच, पण तो त्या बाणाच्या आघाताने जो उडाला तो आमच्या नाशिकला येऊन पडला. ना मारीच्याच्या कुठे येऊन पडला? बघा, याला म्हणायचं रामबाण. म्हणायचं पुढे हाच मारीच रावणासाठी मुर्ग झाला. तो सांगतो की रावणा, या रामाशी पंगा घेऊ नको. म्हणे का? म्हणे मी तुझा मामा आहे नात्याने, तुझ्या जवळपास सामर्थ्य माझ्यात आहे. मी जाणतो याने शरण असलेला बाण चालवला तर माझी ही अवस्था आहे. शरणावलेला जर चालवला असता तर तुला दरवर्षी मामाला पाणी द्यावं लागलं असतं, श्राद्ध करावं लागलं असतं. आणि त्यावेळेस तर राम फक्त प्राथमिक शिक्षण घेतलेला होता. आता तर तो हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळंच केलंय. रावणाचं ऐकलं एक प्रकरण, हे रावणाला सांगणारा पहिला मनुष्य कोण आहे? मारीच. पण राटिका संपली, सुबाहू संपला, मारीच उडून गेला. यज्ञाचं लक्षण झालं. 6व्या दिवशी विश्वामित्र ऋषी प्रकट झाले. साक्षात चंडिकेने 51 अस्त्र. किती? आता विश्वामित्र पुढे आले, राटिकेचा वध झाला, सुबाहू मारेशाचा वध झाला. हे विश्वामित्रांना समजलं. विश्वामित्रांनी 101 शंकरांकडून मिळाले आणि 51 चंडिकेकडून मिळालेले असे 152 दिव्य शस्त्र राम लक्ष्मणांना सुपूर्द केले. आता विश्वामित्र सांगतात, रामा यज्ञ पूर्ण झाला, आता 1 महिनाभर हे जे 152 शस्त्र दिले ते कसे चालवायचे, कसे वापरायचे याचं तुम्हाला काय देतो? प्रशिक्षण देतो. म्हणून पूर्वाश्रमीचा राजा विश्वामित्र शिक्षण कोण देतोय? तो आता ऋषी आधी कोण होता? म्हणून त्याला युद्धशास्त्राचं सगळं कौशल्य माहिती आहे. तो राम लक्ष्मणांना 1 महिन्यात 152 शस्त्रास्त्र शिकवून शस्त्रास्त्रात पारंगत करवता आला. रामाचं लक्ष्मणाचं प्राथमिक शिक्षण वसिष्ठांकडे झालं, पण हायर एज्युकेशन कोणाकडे झालं? आता त्यांना दिव्य शस्त्रास्त्र चालवत आहे. परिणाम
ज्ञानाने मनुष्याचं तेज वर्धन होतं. मनुष्य जर ज्ञानी असेल ना, कुठेही विश्वयुद्धात तो 2 पैसे कमवून देईल. जगाच्या पाठीवर ज्ञानी माणसाला कधी उपाशी राहावं लागत. रामचंद्र लक्ष्मण ज्ञानी झाले. 1 महिन्याचं शिक्षण झालं. विश्वामित्र ऋषी सांगतात, रामा आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, तुला अयोध्येला पाठवायला पाहिजे, पण मी पाठवणार नाही. तुला अजून माझ्या बरोबर यायचं आहे. म्हणे कुठे आहे? म्हणे मिथिला नरेश. का बरं मिथिला नरेश? कारण 2 कारण आहेत. एक, रामासारख्या पुरुषाला मिथिला नरेश समजला पाहिजे. जनक राजा आहे तो विदेह अवस्थेत. आणि दुसरी गोष्ट, विदेह असलेल्या जनक राजाला राम समजला पाहिजे. कारण का? शंकरांचे सर्व शस्त्र, अभ्यासपूर्वक मी सांगतोय, शंकरांचे सर्व दिव्य शस्त्र विश्वामित्र ऋषींकडे होते. एक शस्त्र जनक राजाकडे होतं, त्याचं नाव पिनाक धनुष्य. हे धनुष्यही कोणाला दाखवायचं? रामाला. म्हणून विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन मिथिला नरेशाकडे आले आणि मिथिला नरेशाने स्वागत केलं आणि सांगितलं, विश्वामित्र ऋषी तुम्ही आले, मनाला फार आनंद. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आलेले नाही, तुम्हाला परब्रह्म नारायणाने म्हटलं. म्हणे का? म्हणे उद्या माझी एकुलती 1 कन्या जानकी. तिचा काय आहे? स्वयंवर. मी तुम्हाला निमंत्रण पाठवण्यासाठी 4 वेळा दूध पाठवले. ते 4 वेळा दूध परत आले. का? म्हणे तुमचा एका जागेवर पत्ता नसतो. मी प्रयत्न केले मला माझ्या कन्येच्या विवाहाला तुम्ही यावं अशी इच्छा. तुम्ही आले नाही, मी बोलवलं नाही, भगवंतांनी पाठवलं. हे ऋषी प्रवरा, ते तुमच्याबरोबर 2 ऋषिकुमार कोण आहे? म्हणे हे ऋषिकुमार नाही, राजा दशरथाचे 2 पुत्र आहेत. हा राम, हा लक्ष्मण, माझे शिष्य. गुरु मेहरबान, तो चेला मेहरबान. शिष्याची ओळख कोणामुळे असते? गुरुमुळे असते. विश्वामित्रांचे शिष्य आहेत. पहिली ओळख राजा दशरथाचे पुत्र आहेत. दुसरी ओळख, आणि दिसायला तर आमचे राम लक्ष्मण कसे आहेत सांगा? सांगा. तरुण रूपसंपन्न सुकुमारो महाबलो कुंडलीक विशालाक्ष चिरकृष्णार्जुना